तुमचं मूल माती खातंय का? तर असं असेल तर त्याला एक पायका असं नाव दिलं जातं आमच्या वैद्यकीय संज्ञेमध्ये. तर ह्याच्यामध्ये काय असतं, की 2 वर्षाच्या पुढच्या मुलांमध्ये शक्यतो आपण हे निदान केलं जातं. तर ज्या गोष्टी आपण खाऊ नयेत, अशा गोष्टी ही मुलं खातात. म्हणजे काय, तर पहिलं तर माती किंवा काही मुलं रंगाचे पापुद्रे काढतात भिंतीवरचे आणि ते खातात. काही मुलं पेन्सिल खातात किंवा आता पूर्वी तर खडू वगैरे असायचे ते खायचे मुलं. ज्या गोष्टी आपण खाण्याच्या योग्य नाहीत किंवा खाण्याच्या गोष्टी नाहीत, त्या खायला लागली मुलं सवय म्हणून, की मग त्याला आपण पायका असं नाव दिलं जातं. तर असे जर आपल्या 2 वर्षापुढील मुलांमध्ये हा जर अडचण असेल, तर अशा वेळेस आपल्या बालरोग तज्ञ डॉक्टरांना दाखवून घ्या आणि ह्या गोष्टीची काही कारणं असू शकतात. तर त्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काहीतरी लोह जे आहे आपलं आयर्न जे आहे त्याची कमतरता असू शकते. कधी-कधी कॅल्शियमची कमतरता असू शकते आणि ह्या मुलांमध्ये त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम पण येऊ शकतात. अशी जर मुलं रंग वगैरे खात असतील भिंतीवरचं पोपत्र काढून जर का तर त्या मुलांमध्ये कधी-कधी लेड पॉइझनिंग पण होऊ शकतं. तर ह्या काही समस्या आहेत आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टीसाठी बालरोगतज्ञ डॉक्टरांकडून व्यवस्थित उपचार करून घेणं अतिशय गरजेचं आहे. जर लोहाची कमतरता असेल, आयर्न डेफिशियन्सी असेल, तर आपण आयर्नचं औषध बालरोगतज्ञ डॉक्टरांकडून घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण जंताचं औषध देणंही अशा मुलांमध्ये अतिशय गरजेचं ठरतं, की त्याच्यामुळे जंताचा जर प्रादुर्भाव झालेला असेल माती खाण्यामुळे, तोही बरा होऊ शकतो आणि ह्या व्यवस्थित उपचार घेतल्यानंतर ही सवय कायमची जाऊ शकते आणि बाळाच्या अतिशय योग्य आरोग्यदायी वाढीसाठी या गोष्टीचा खूप मदत होते. त्याच्यामुळे 2 वर्षापुढील बाळांना नक्की बालरोगतज्ञ डॉक्टरांकडे दाखवा.